ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायची असेल आणि त्यांनी CETची एक्झाम दिलेली असेल तर त्यांना जी लिस्ट आहे म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करून ठेवायचे आहे। तर बघू शकता नर्सिंग ॲडमिशन 2025-26 तर इम्पॉर्टंट म्हणजे यामधले संपूर्ण डॉक्युमेंट जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंटमध्ये देण्यात आलेले आहे। तर डॉक्युमेंट लिस्ट बघू शकता आणि जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स रेडीसुद्धा करू शकता, कारण की तुमच्याकडे अजूनसुद्धा थोडा वेळ आहे। सर्वप्रथम तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे बघू शकता। तर CETचे स्कोर कार्ड जे CET डिपार्टमेंटने तुम्हाला स्कोर कार्ड दिलेले आहे ते स्कोर कार्ड तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला लागणार आहे 10वीची मार्कशीट, त्यानंतर लागणार आहे तुम्हाला 12वीची मार्कशीट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट। तर विद्यार्थ्यांनी जर कास्ट सर्टिफिकेट काढले नसेल तर अजूनसुद्धा काढू शकता, कास्ट सर्टिफिकेट काढा। त्यानंतर विद्यार्थ्यांना लागणार आहे व्हॅलिड नॉन क्रिमिलियर, जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर काढू शकता। यामध्ये जे विद्यार्थी OBC NT या कास्टमध्ये येतात त्यांना नॉन क्रिमिलियरची गरज लागतेच, तर त्यांनी काढा। यामध्ये SC ST ओपन कॅन्डिडेटला या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही। त्याचप्रमाणे डोमेसाईल सर्टिफिकेट संपूर्ण कास्ट यामध्ये ओपन असो SC असो ST असो A to Z कास्टला डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी त्याबद्दलचा पुरावा। तर तुम्हाला हे डॉक्युमेंट संपूर्ण सेतूमधून मिळणार। तर तुम्ही काढले नसेल तर अजूनसुद्धा तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवू शकता, कारण की येत्या काही दिवसामध्ये ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। त्यानंतर बघू शकता की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागणार म्हणजे लागणारच। जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला नसेल तर अप्लाय करा, कारण स्टार्टिंगचं रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही रिसिप्टवर करू शकता आणि जी प्रोसेस कॅप राऊंड 1 to 3 पर्यंत चालेल त्यामध्ये तुम्हाला 1 ते 1.5 महिना मिळू शकतो। त्यामध्ये तुमची कास्ट व्हॅलिडिटी येऊन जाणार। जेही विद्यार्थी कास्टमध्ये आहेत, जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल आणि तुम्हाला CETमध्ये कितीही मार्क्स असेल तर काहीही कामाचं नाही आहे। त्यामुळे डॉक्युमेंट्समुळे तुमची ॲडमिशनसुद्धा कॅन्सल होऊ शकते। तर डॉक्युमेंट्स लिस्टला सिरियस घ्या, डॉक्युमेंट रेडी करा, जेणेकरून तुम्हाला जे कॉलेज मिळेल त्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे। तुमचा प्रवेश वेळेवर रिजेक्ट व्हायला नको आणि ते सुद्धा डॉक्युमेंटसाठी। त्यानंतर विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो हे सुद्धा लागेल, आधार कार्ड लागणार आणि त्यानंतर रिझर्वेशन सर्टिफिकेट। तर रिझर्वेशन सर्टिफिकेट त्याच विद्यार्थ्यांना लागेल ज्यांचं काही रिझर्वेशन असेल, जसे की कोणते विद्यार्थी हँडिकॅप असतात, कोणते विद्यार्थ्यांचे पालक आर्मीमधून असतात तर त्यांना एक्स सर्व्हिसमॅन या प्रकारे रिझर्वेशन असते। तर तुमच्याकडे कोणतं रिझर्वेशन असेल तर लागेल, अदरवाईज तुम्हाला रिझर्वेशन सर्टिफिकेटची गरज लागणार नाही। अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे। यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। आणि नर्सिंग ॲडमिशन 2025-26ची प्रोसेस येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार, त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे आणि यानंतरसुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।